तुम्ही कधी कोकणातल्या अस्सल ओल्या काजूची भाजी खाल्ली आहे का? मला माहिती आहे आता ओल्या काजूचा सीझन संपत आलाय. तरी पण गावरान पद्धतीने काजूची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा प्रकारे काजू कापून घ्यायच्या आणि हातामध्ये ग्लोव्ज घालून किंवा हाताला तेल लावून त्यातला गर काढून घ्यायचा. कारण हाताला चीक लागला तर आपल्या हाताची स्किन काळी पडते. तर इथे काजू कापण्यासाठी आणि गर काढण्यासाठी मला माझ्या सासूबाईंनी मदत केली. आणि इथे बघा, आमच्या घराच्या मागे हे मेंढपाळ रोज मेंढ्यांना चरायला घेऊन येतात. हा नजारा किती छान वाटतो ना. आता काजूच्या गरांमध्ये पाणी टाकून गरम करून घ्यायचं आणि एका चमच्याला किंवा चाकूला थोडा कापड बांधून त्यामध्ये फिरवून घ्यायचं. म्हणजे कसं गराचा सगळा चीक निघून जातो. आणि त्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. गरम पाण्यामुळे त्याची राहिलेली सालंसुद्धा निघून जातात. आणि तुम्ही इथे बघू शकता, सालं निघून गेल्यानंतर पांढरे शुभ्र असे काजू आपल्याला मिळाले. त्यानंतर वाटण तयार करण्यासाठी थोड्याशा तेलामध्ये कांदा, आलं, लसूण, खोबरं, टोमॅटो घालून परतून घ्यायचं आणि मिक्सरला मस्त अशी पेस्ट करून घ्यायची. आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये हे खडे मसाले टाकायचे आणि बनवलेले हे वाटण टाकायचं. आता चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, धने पावडर आणि गरम मसाला टाकायचा. मस्त तेल सुटलं की त्यामध्ये काजू टाकायचे. सगळं हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे तर्री छान येते. आता हे सगळं मंद आचेवर चांगलं शिजू द्यायचं. अशी भाजी जर तुम्ही घरी बनवली तर हॉटेलचा काजू मसालासुद्धा विसरून जाल. तर तुम्हाला ओले काजू आवडतात की सुके काजू हे मला कमेंट करून नक्की सांगा.